तसेच यल्लाप्पा पुजारी सरांना विनंती असेल की आपण सूरजला देखील 1000 रुपये द्यायचे. सूरज वेलकम. 1000 रुपयाचा मानकरी ठरला जातोय तो सूरज आपल्या संघाला विजय मिळू देऊ शकला नाही तरी पण चांगला खेळ होता. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि कॉमेंट बॉक्स कडे जिथे आपल्या समेत विजय जोडले जातील. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स. धन्यवाद सँडी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विजय जर एक मिनिट थांबवतोय. सन्माननीय आदरणीय राहुलजी खरं साहेबांचं आगमन झाले. मोस्ट वेलकम राहुल भाई, आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच राही साहेबांचं आगमन झाले. मोस्ट वेलकम दल्लू भाई, आपलं देखील हार्दिक स्वागत. सारंग मित्रमंडळाचे अध्यक्ष आपण यांना बघतायत. राहुलजी घरत साहेब, वालीगावचं नाव नव्हे तर व्यक्तिमत्व आलेत. सगळ्यांना तर नुकताच आपण जर या ठिकाणी बघितलं आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय राहुलजी घरत, त्याच्यानंतर सचिन जी पाटील आणि प्रशांत जी खिल्लारे या पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सातिवली प्रीमियर लीग सीझन दुसरं पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तर मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये एकूण 4 चेंडू टाकून झाले. धाव संख्या जर आपण बघितली तर 4 धावा आणि महत्वाचे फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 2. चांगली गोलंदाजी निश्चितच पाहायला मिळते ते म्हणजेच सोनू सिंग च्या माध्यमातून. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रज्वल 11 आणि तुषार 11 या दोन संघामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाचे जे ओनर बघितले तर दोन्ही सख्खे बंधू आहेत आणि भावामध्ये ही लढत आता मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या साहाय्यानं आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने आपण पाहतोय राजू दादा भक्ते यांची टीम, तर दुसऱ्या बाजूने संतोष दादा भक्ते यांची टीम पाहायला मिळते. 2 बाद धाव संख्या झाली आहे प्रज्वल 11 ची. आतापर्यंत 4 धावा. सोनू सिंग षटकातील पुढचा बॉल. यावेळेस किरण आहे वरती पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची नरेश किरण देखील डगआउटच्या असेला मोठा धक्का बसतोय प्रज्वल 11 टीमला. जाईल तिथं मिलतय मान बोला आहे स्वभाव. जाईल तिथं मिलतय मान बोला आहे स्वभाव. राहुल खरंच गाजतय नाव ना आमचे दादाच गाजतय नाव. राहुल खरंच गाजतय नाव ना आमचे दादाच गाजतय नाव. धन्यवाद डीजे. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहतोय सारंग मित्रमंडळचे विद्यमान अध्यक्ष राहुलजी घरत यांचं या ठिकाणी नुकताच आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सातिवली प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस इनफिल्डच्या वरून काय अतिशय देखणा स्ट्रोक, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका. 4 धावा. आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. थोड्याच वेळात आणखी एक आमच्या मान्यवरांचं आगमन होणार आहे. ऍडव्होकेट प्रसन्न भाताणकर साहेबांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल. चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर धाव संख्या झाली आहे ती एकूण 8 धावा. नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाज प्रथम पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद धाव संख्या आपण बघितली 8. त्याच्यानंतर दुसरं षटक या ठिकाणी ऑन होत आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रथम. आदरणीय सन्माननीय या ठिकाणी आपण पाहतोय क्रांतीवीर बिरसा मुंडा क्रीडांगण नगरी. आपण पाहतोय सातिवली प्रीमियर लीग. लाल बत्ती जलती हुई मैदान के अंदर
नो बॉलचा इशारा येतोय. आणि ज्या ज्या वेळेस नो चेंडू टाकले जातात ना त्या त्यावेळेस निश्चितच फलंदाजाला मुक्त फटका खेळण्याची ही संधी उपलब्ध होत असते. यावेळेस वाईट चेंडू. फ्रीटची लाईफ लाईन ही ऑन असणार आहे. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फायदा उचलला जाईल का या ठिकाणी निश्चितच एक क्वेश्चन तयार झाला आहे. फलंदाज स्ट्राईक वरती योगेश सॉरी फिरोजला आपण पाहतोय. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता मात्र मिस झालाय. डॉट चेंडूची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. फ्री चेंडू होता, फायदा उचलायला एक संधी निश्चितच उपलब्ध झाली होती मात्र डॉट चेंडूची सांगिता पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे राईट ओव्हर द विकेट न. यावेळेस फटका बसलाय, चेंडू जाईल दरम्यानच्या दिशेनं मात्र एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धाव संख्या मंद मंद पावलाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे ती बऱ्याच उशिरानंतर 11 या आकड्यावरती. प्रथम षटकातील पुढचा बॉल. ओहो हो सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला, परफेक्ट डिलिव्हरी त्याला म्हटलं जातं. तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी पडल्यानंतर नाकाच्या जवळून ट्रॅव्हलिंग झाला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते या दुसऱ्या षटकामध्ये. प्रथम आहे गोलंदाजी करण्यासाठी त्यावेळेस ऑन स्ट्राईक वरती फलंदाज योगेश पाहायला मिळतोय. यावेळेस पंच केलाय चेंडूला गल्ली रिजनच्या दिशेनं मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील या ठिकाणी. 2 धावण्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. संत आणि सावधगिरीने चालू असलेला मैदानाच्या आतमध्ये हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. प्रज्वल 11 वर्सेस तुषार 11. प्रज्वल 11 सध्या फलंदाजी करण्यासाठी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकून किरण फलंदाजी नेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला होता. आणखी एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर षटकातील पुढचा चेंडू. त्यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. 1 धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा डेंजर एंड मध्ये वाटत होता योगेश हा खेळाडू मात्र एक सिंगल वरती रोखले गेले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. पाटील नेटवर्कला यावेळेस लाईव्ह अपडेटिंग करत असताना संतोष चव्हाण आमचे कॉमेंटेटर सध्या जोडले गेलेत. उर्फ सँडी एक चांगला आवाज निश्चितच या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा तुम्ही ऐकणार आहात. कालच्या दिवसापासून निश्चितच चांगली स्कोरिंग त्याच्यानंतर चांगलं एक कॉमेंट्री देखील आपल्याला या मैदानावरती ऐकायला मिळाले. निश्चितच आमच्या अतिथी कक्षामध्ये तुम्ही पाहू शकता सारंग मित्रमंडळचे विद्यमान अध्यक्ष राहुल घरत यांचा खूप मोठा वाटा आहे. संतोष चव्हाण यांना कॉमेंटेटर बनवण्यासाठी त्यांचा देखील खूप खूप आभार. पहिला चेंडू 20 स्टेप मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट केलं जाईल तोपर्यंत निश्चितच 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. नंबर 3चं षटक टाकण्याकरता गोलंदाज सौरभला आपण पाहतोय. सौरभ देखील एक चांगला गोलंदाज आहे. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. सुरुवातीला जर आपण बघितलं तर सोनू सिंग त्याच्यानंतर
प्रथमनं देखील चांगली गोलंदाजी केली. यावेळेस इनफिल्डच्या वरून एक सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी थोडासा फुलबॉटच्या साहाय्यानं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं होतं, मात्र मिळतील या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 धावा. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचला आहे. धावफलक ते म्हणजे 18 या आकड्यावरती. 3 फलंदाज महत्वाचे बाद झाले आहेत प्रज्वल 11चे. ज्यावेळेस मी प्रज्वल 11च्या कर्णधारची ओपनिंग घेतली होती त्यावेळेस कर्णधारने थोडस छाती ठोकून म्हटलं होतं का मी फलंदाज आहे, मात्र त्याला देखील शून्याचा चष्मा घालून डगावच्या असायला परतावं लागले. क्रिकेट आहे, भविष्यवाणी करू शकत नाहीये, मात्र या ठिकाणी एक सोपा झेल होता, तो झेल सुटला गेलाय, जीवनदान मिळाले गेले यावेळेस योगेश या खेळाडूला. पुन्हा एकदा मिळतील 2 धावा. 2 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पाहायला मिळतोय. या इनिंग मध्ये आतापर्यंत एक मोठा फटका आलाय, तो म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेस चालू होता त्या वेळेस शेवटच्या षटकावरती चौकार आला होता योगेशच्या बॅट मधून. त्यानंतर अजूनही एकही मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये आला नाहीये. यावेळेस मोठ्या फटकाची दरकार होती आणि तो मोठा फटका येईल का? मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लालू याच्यासाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फक्त निश्चितच एक सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. भरत आहे, मात्र त्याचा निकनेम जर बघितलं तर लालू या नावाने त्याला प्रसिद्ध मिळालेली आहे या सातिवले गावामध्ये. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय, मात्र चेंडू जाईल यावेळेस सीमारेषच्या बाहेर. मिळतील या ठिकाणी मोक्याच्या क्षणी या 6 धावा. धन्यवाद डीजे. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक मात्र यावेळेस थोडस वेग आणि गती पकडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रज्वल 11ची धावसंख्या झाली आहे ती 27 षटकातील. पुढचा बॉल यावेळेस हो अति वेगाने हा चेंडू टाकला होता आणि डॉटची सांगता पाहायला मिळाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 आपल्याला पाहायला मिळते. 9च्या सरासरी आतापर्यंत ही धावसंख्या प्रज्वल 11ची पाहायला मिळते. डगआउट मध्ये थोडेसे नाराज देखील आपल्याला पाहायला मिळतात, कारण संतोष भक्तेदादा डगआउट मध्ये आहेत. धावसंख्या 27 थोडीशी कमी आहे या मैदानाचा जर आपण उल्लेख केला तर. या मैदानावरती 60 धावा देखील चेस झालेत, 65 धावा देखील चेस झालेत, मात्र आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनं 27 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणखी धावा निश्चितच या ठिकाणी जमा कराव्या लागतील, कारण समोरचा संघ जर बघितला तर तुषार 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्यामध्ये जर आपण बघितलं बॅटर परशुराम मोकाशी एक चांगला बॅटर आहे, सोनू सिंग देखील आहे. यावेळेस आपण बघितलं पहिला चेंडू गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज महेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळाली. फिरोज आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक चांगली पार्टनरशिप करत असताना धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे ती 28 धावा. यावेळेस समोरच्या दिशेनं बिग 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 षटकार 6 धावा. लक्षात ठेव, माझा आवाज कानावरही पडतो आणि कानात खालीही. छत्रपती महाराजांचा धन्यवाद डीजे. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. 6 धावा फिरोजच्या बॅट मधून. त्यावेळेस सोडून दिलाय चेंडूला, पण अँगल चुकीचा आहे. आउटसाइड द लेग स्टंप. वाईट चेंडूचा इशारा आमच्या गुणलेखापर्यंत पोहोचवला गेलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 35 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावचीची संधी उपलब्ध झाली या ठिकाणी आणि फिरोजला देखील रन आउटच्या स्वरूपात परतावं लागेल. कमॉन डीजे.
नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. धाव संख्या जर आपण बघितली तर 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विकी द न्यू बॅटर नंबर 6 वरती खेळण्यासाठी यावेळेस षटकातील पुढचा बॉल महेश. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये हा फटका आपल्याला पुढे सरसावले होते, मात्र दोघांकडनं देखील झाली आहे चुकी. पुन्हा एकदा धावचीची संधी होती, मात्र 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. अतिशय सुंदर अनबिनत विकेट पाहायला मिळालं. झेल उडाला होता डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. 2 क्षेत्ररक्षक आले होते झेल पकडण्यासाठी, मात्र झेल शेवटच्या क्षणी सुटला गेलाय आणि त्याच्यानंतर अतिशय सुंदर अनबिनत विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या 38 वरती 4. अजून सुद्धा शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. ऑन स्ट्राईक वरती विकी आहे न्यू बॅटर. महेशाच्या खात्यातील 2 चेंडू शिल्लक. मात्र एक चांगली धावसंख्या जरूर पाहायला मिळते. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. परशुराम मोकाशी याला बीट करून चेंडू जातोय डीप लॉंग ऑफच्या दिशेनं, मात्र या ठिकाणी थोडासा विश्वास दर्शवलाय. थांबवला गेला योगेशनं. एक फक्त सिंगल धाव पूर्ण केले आणि स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवली गेले. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 39-39 या संख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ब्लॉक मध्ये चेंडूला हाताळलं होतं. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात योगेश देखील होतोय आउट. धन्यवाद डीजे. आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे, निश्चित तुम्हाला देखील संधी देऊ. मात्र यानंतर आणखी एक बिग मॅच पाहायला मिळेल. HA क्लब वर्सेस गावदेवी फायटर्स या 2 टीम मध्ये. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आमचे समालोचक सज्ज आहेत. संतोष चव्हाण उर्फ सँडी. सर क्लब आणि गावदेवी फायटर्स दोन्ही संघाचे करणार विनंती असेल की आपण टॉस साठी यायचे. तसेच ऍडव्होकेट प्रसन्न भातानकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तसेच ऍडव्होकेट सरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. एका साईडला HA क्लब आणि तसेच गावदेव फायटर्स दोन्ही संघाच्या करताना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचे. तसेच डॉक्टर प्रसन्न भातानकर साहेबांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये आमचा समज जॉईन व्हायचंय. चला HA क्लब संघाचा करदार नक्कीच आकाश येईन. HA क्लब संघाचा करदार तसेच सन्माननीय आदरणीय ऍडव्होकेट साहेब प्रसन्न भातानकर साहेबांना विनंती असेल की आपण यायचंय. आपला शुभ हस्ते टॉस केला जाईल. वेलकम प्रसन्न सर, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. सातेरी प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपला शुभ हस्ते टॉस केला जाईल. गावदेवी फायटरला पहिला मान दिला जातोय. 2023 चा स्कॉल आहे 2023. तसेच प्रसन्न सरांना विनंती असेल की आपण मुख्यमंत्र्यावरती विराजमान. थँक्यू सो मच. तसेच गावदेवी फायटर संघाचा करता टॉस जिंकला. काय फिल्डिंग फिल्डिंगच्या पाठीमागे काय कारण आहे? बघ हा बॉलर चांगली आहे. आणि तसेच जर बघितलं तर गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजी करताना समोर सांगायला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? बघू 30-40. 30-40. आकाश सारखा खेळाडू असून तरी देखील 30-40
असं वाटतंय की तुम्ही ती हॅलो तसेच हो हो. आकाशला रोखण्याकरता असं कुठला गोलंदाज आहे तुमच्या संघामध्ये? लल्लू आहे, रोहन आहे. येस खूप खूप शुभेच्छा असतील, ऑल द बेस्ट. आणि तसेच आकाश टॉस हारलात आणि तसेच देखील मला वाटतं तुला बॅटिंग पाहिजे होती. बॅटिंगच होती. येस बॅटिंग पाहिजे होती, बॅटिंग मिळाली. बॅटिंग करताना सरी पण किती धाव पडते लागण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60. 50 ते 60. आता ज्या टार्गेट वाढलं जाते कारण की आज शनिवारचा दिवस आहे. जशा प्रकारे शेअर मार्केट वाढते असं देखील आकाश धावांचं टार्गेट वाढवतोय. 50 ते 60 बनवणं करता असे कुठले खेळाडू हेल्प करतील? मी आहे, संदीप आहे, विजय आहे. आणि तसेच आतापर्यंत तुझा चांगला परफॉर्म आहे, विजयचा देखील ठरला जातोय. असं कुठल्या खेळाडूकडून अपेक्षा असेल की चांगला परफॉर्म करणं गरजेचं आहे? परवीन वाढान. परवीन वाडा नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील. आपण बघितलं तर गावदेवी वरेड संघाचा करताना नांकी फिकेचा कौल जिंकलाय. प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले तसेच एच क्लब संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं जाते. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्स कडे जिथे आपल्या समोर जोडले जातील विजय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स विजय. धन्यवाद सैनिक. तर मैदानाच्या आतमध्ये आपण अतिशय महत्वाचा मॅच पाहतोय. लक्ष आहे ते म्हणजेच 41 धावांचा पाठलाग पूर्ण करण्यासाठी 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परशुराम मोकाशी आणि दिनेश. तर गोलंदाजी क्रमवरती आपल्याला पाहतोय. यावेळेस पहिला चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावा. तर या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज अंकुश महाली एक अनुभवी गोलंदाज आहे. भरपूर वर्ष सातत्यानं तो क्रिकेट खेळतोय क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट मध्ये. मात्र यावेळेस प्रज्वल 11 मध्ये त्याची वर्णी लागले. पहिल्या चेंडूवरती षटकार. यावेळेस दुसरा चेंडू मिस टाइम स्ट्रोक झालाय, मात्र मिळेल एक सिंगल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर राजू दादा निश्चितच या ठिकाणी खुश झालेत. त्यांच्याकडनं देखील पारितोषिक या ठिकाणी लागलं जाईल. अजून भरपूर मॅच आहेत आणि खेळाडूंचं प्रोत्साहन त्यांच्याकडनं निश्चित वाढवला जाईल. तर या ठिकाणी अंकुश महालीवरती निश्चितच हल्ला केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती फलंदाज दिनेश आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश याने पहिल्या चेंडूला थोडासा सन्मान दिला. एक धाव निश्चितच या ठिकाणी पूर्ण केले. एका धावेच्या मदतीनं 41 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना 8 धावा या दोन्ही चेंडूमध्ये खर्च केलेत. या ठिकाणी कमबॅक केला जाईल का की सातत्याने आक्रमण ऑन ठेवलं जाईल फलंदाज परशुराम मोकाशीच्या बॅट मधून? परशुराम मोकाशी आणि अंकुश महाली हे एकाच टीम मध्ये सातत्याने खेळ करत असतात. मात्र या सातिवले प्रीमियर लीग मध्ये त्यांना एकमेका विरुद्ध संघर्ष करावा लागलाय. यावेळेस मोठा बिग हिट येईल का? आणखी एक मोठा बिग शो. 6 धावा, षटकार. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त फलंदाजी परशुराम मोकाशी याच्या बॅट मधून. आणखी एक षटकार पाहायला मिळतोय. अंकुश महाली षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अप्परकटचा फटका पाहायला मिळाला. मात्र ओ हो झेल या ठिकाणी सुटला गेलाय. खराब क्षेत्ररक्षण. प्रयत्न जर अतिशय चांगले केले होते झेल पकडण्यासाठी, मात्र शेवटच्या क्षणी झेल हातातून सुटला गेलाय आणि जीवनदान मिळाले गेलं परशुराम या खेळाडूला. परशुराम याची आतापर्यंत चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून जर आपण बघितले तर तब्बल 15 धावा. यावेळेस हॅप टॅकल चेंडू होता मागे सरसवून. यावेळेस मनगडेच्या सायना मिडविकेच्या दिशेनं चेंडूला खेळून काढला आहे. किरण त्या ठिकाणी होता. किरणकडनं देखील थोडीशी चुकी झाली, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावेनं धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे तब्बल 18 वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 41 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्यात गोलंदाज अंकुश महालीनं.
चांगली फलंदाजी, एक चांगला फाउंडेशन या ठिकाणी जरूर उभा केलाय परशुराम मोकाशीनं. बघूया दुसरं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटतं योगेश धोदडे यावेळेस गोलंदाजी क्रमवरती आपल्याला पाहायला मिळेल. योगेश धोदडेचा जर आपण विचार केला तर एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, सातत्यानं तो देखील चांगला खेळ करत आला आहे. सातिवले प्रीमियर लीग मध्ये 41 टार्गेट पूर्ण करत असताना पहिल्या षटकामध्ये 18 धावा तब्बल खर्च केल्यात अंकुश महालेनं. यावेळेस नंबर 2चा षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत योगेश धोदडेला. छोटा पॅक बडा धमाका ऑन स्ट्राईक वरती यावेळेस दिनेश आपल्याला पाहायला मिळेल. आज जबरदस्त आयोजन नियोजन केलं आहे सातिवले प्रीमियर लीगचं पर्व जर आपण बघितलं तर दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फ्लाईट रेट थोडीशी दिली होती, क्षेत्ररक्षक आहे किरण आणि किरण कडनं अशी चुकी सातत्याने होत नसते, मात्र यावेळेस ही चुकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. महत्वाचा झेल होता, झेल पकडला असता तर निश्चितच येणारा नवीन खेळाडू हा ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळाला असता. मात्र यावेळेस सध्या इनफॉर्म मध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो परशुराम मोकाशी ऑन स्ट्राईक वरती. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन आणि हा चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार येतोय. गेंदबाज ने इस बार दिया है मौका, बल्लेबाज ने जड़ दिया है. सातिवली प्रीमियर लीग का बेहतरीन चौका, 4 धावा. धन्यवाद डीजे. या चौकाच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 23 आकड्यावरती. योगेश धोदडेवरती देखील आक्रमण केलंय. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, हुक केलाय. उंची जास्त, दिशा कमी, वॉटर क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस किरण कडनं. निश्चितच 4 धावा या ठिकाणी अडवलेत. अगोदरच्या चेंडूवरती चुकी केली होती, मात्र यावेळेस ती चुकी भरून काढलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला. तर मिळतील या ठिकाणी 2 धावा. 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 आकड्यावरती. यावेळेस ऑफ साइडला पुन्हा एकदा होते चुकी आणि या ठिकाणी मिळतील 2 धावा. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. असं म्हटलं जातं ना का बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार, मात्र तो आधार या ठिकाणी येताना दिसत नाहीये. खराब क्रिकेट. प्रज्वल 11च्या माध्यमातून यावेळेस थोडीशी गती आपल्याला पाहायला मिळेल. चेंज ऑफ द पेस, डॉट चेंडू. बऱ्याच उशिरानंतर हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. परशुराम मोकाशीने आतापर्यंत एकतर्फी किल्ला लढवलाय. यावेळेस आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये झाली आहे. दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती. दोन्ही षटक समाप्तीनंतर धावसंख्या 13.50च्या सरासरीनं 27 धावा दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र विजय करता 12 चेंडू आणि जवळजवळ 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. एक गेम चेंजर गोलंदाजी पाहायला मिळेल का, कारण त्याची गरज देखील आहे. जर तुम्हाला वापसी करायची असेल तर या ठिकाणी गुच्छाने विकेट पकडावा लागतील. आतापर्यंत जर आपण बघितलं 27 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते दिनेश अँड परशुराम मोकाशी या 2 खेळाडूंमध्ये. परशुराम मोकाशी याचा जर विचार केला तर एक चांगला उत्कृष्ट फलंदाज आहे. कित्येक मॅचेस त्याने आपल्या फलंदाजाच्या जोरावरती जिंकले आहेत आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवलीच्या वतीनं तो देखील सातत्याने क्रिकेट खेळत असतो. आतापर्यंत खूप चांगला प्रवास राहिला आहे परशुराम मोकाशीचा देखील क्रिकेटच्या या दुनियामध्ये. गोलंदाजी करण्यासाठी मनीष. पहिला चेंडू जर आपण बघितला अप्रतिम हाताला गेला. ही लाईन खूप महत्वाची आहे. जर समोरच्या संघावरती प्रेशर जर बनवायचं असेल तर अशा पद्धतीची गोलंदाजी सातत्याने ती टाकावी लागेल. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट आलाय. आपले इरादे स्पष्ट केले त्या ठिकाणी की मी हे करू शकतो. या चेंडूने निश्चितच हे दर्शवलंय. मनीष
राऊंड द विकेटने यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झाला. स्ट्राईक वरती छोटा पॅक बडा धमाका. दिनेश ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस समोरच्या दिशेने उडवला आहे. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. दिनेश नावाचा हा सिग्नेचर शॉट. 6 धावा षटकार. मनीष याच्यावरती देखील या ठिकाणी आक्रमण केले. षटकार येतोय दुसऱ्या चेंडूवरती. ऑन स्ट्राईक वर पुन्हा एकदा सज्ज होतोय दिनेश. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक झालाय आणि यावेळेस दिनेशला देखील परतावं लागेल डकआउटच्या आसऱ्याला. फलंदाज OUT आउट. यावेळेस मनीष षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस षटकात थोडासा जर आपण बघितला मिस टाइम शॉट जरूर पाहायला मिळाला होता. चेंडू विडॉन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता. एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34 वरती. अजून सुद्धा मॅच जिंकण्याकरता जवळजवळ 7 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक वरती. फलंदाज परशुराम मोकाशी. यावेळेस हा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा लो स्कोरिंग सामना पाहायला जरूर मिळाला. षटकातील पुढचा चेंडू हॅप ट्रॅकर चेंडू होता आणि MS धोनीच्या अंदाजाने यावेळेस सामना फिनिश केलाय. परशुराम मोकाशी याने षटकार. 6 धावा. गेम फिनिश. धन्यवाद डीजे. आपण जातो मॅन ऑफ द मॅच कडे. काय बोलतोय हे बघ. नाही नाही करू नको. यांनी 3 विकेट घेतले. त्यांचं स्कोरिंग काय माहितीये का? विकेटला 10 पॉइंट आहेत. 30 पॉइंट्स होतात त्याचे. याचे 29 पॉइंट्स होतात. करायचं काय? आणि ह्याने विकेट कॅच सुद्धा घेतली होता. कॅच घेतली पण कॅचचे पॉइंट्स आहेत. सन्माननीय आदरणीय महेंद्र लोखंडे साहेबांचं आगमन झाले. मोस्ट वेलकम महेंद्र लोखंडे साहेब.
आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. तसेच चांद शेख साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. मानता मॅचचा मानकरी ठरला जातोय तो. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गावदेवी फायटर्स चला आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तसेच HA क्लब फलंदाज नक्कीच मैदान दरम्यान उतरले तर आग्रहाची विनंती असेल की गावदेवी फायटर्स लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे परशुराम मोकाशी. 10 चेंडूमध्ये तब्बल त्यांनी 29 धावा बनवल्या. आदरणीय सन्माननीय या ठिकाणी आपण पाहतोय सारंग मित्रमंडळ समाक्षक वाळीव चे विद्यमान अध्यक्ष क्रिकेट प्रेमी देखील आहेत राहुल घरत दादांच्या शुभ हस्ते हा आम्ही पुरस्कार देणार आहोत. इकडे तर निश्चितच आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय परशुराम मोकाशी या खेळाडूला. परशुरामनं निश्चितच 10 चेंडूमध्ये 29 धावा बनवल्या आणि आपल्या संघाला एक दणदणीत विजय मिळवून दिलाय. कॉंग्रॅच्युलेशन परशुराम. आपण बघितलं राहुल दादा घरत यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला गेला. सारंग मित्रमंडळचे विद्यमान अध्यक्ष आहेत. क्रिकेटचे खूप क्रिकेट प्रेमी देखील आहेत. राहुल दादा निश्चितच 2 मिनिटं जर थांबले असते तर, कारण निश्चितच या ठिकाणी राहुल दादांनी देखील रजा घेतली आहे. खूप खूप आभार राहुल दादा. सारंग मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय राहुलजी घरत साहेब आता रजा घेत आहेत. थँक्यू सो मच भाई फॉर कमिंग. आपण आलात आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली. हृदयाच्या अंतःकरणापासून आपले आम्ही आभार व्यक्त करतो. गावदेव फायटर्स एक्स्ट्रा प्लेयर वारंवार कॉल द्यावा लागतोय. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर जर पोहोचला नाही तर 3 धावांची डायरेक्टली पॅनल्टी आहे. पंच पण सामन्याला चालू ठेवा. जर चेंडू पडायच्या अगोदर जर नाही आला तर आपण ते बघू. कमिटी मेंबर्स निर्णय घेतील. हॅलो